नमस्कार मित्र हो, मी आज आलो आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री गोंदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी। मित्र हे मंदिर साधारणतः 11व्या-12व्या शतकामध्ये यादवांनी बांधलेले आहे। सुमारे याला 900 ते 1000 वर्षे जे आहेत ह्या मंदिरासाठी झालेले आहे। हे एक पंचायतन प्रकारचे महादेव मंदिर आहे, म्हणजे 5 मंदिराचा समूह। याच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवाचे मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला 4 वेगवेगळे मंदिर आहेत, जसे गणपती मंदिर, विष्णू मंदिर, सूर्य मंदिर आणि पार्वती मंदिर। असे 4 बाजूला मंदिर आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवाचे मंदिर जे आहे हे यादव राजा गोविंदराज यांनी बांधलेले आहे, म्हणून याचा अपभ्रंश होऊन गोंदेश्वर असे ह्या महादेवाला ओळखले जाते। हे मंदिर जे आहे एका चौऱ्यावरती बांधलेले आहे, म्हणजे जमिनीपासून एक काही फूट अंतर जे आहे मंदिराचं स्ट्रक्चर आहे ते वरती बांधण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती हे मंदिर स्थापित करण्यात आले, जेणेकरून याच्यावरती भूकंप किंवा इतर ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत यांचा कुठलाही परिणाम ह्या मंदिरावरती होणार नाही। ह्या मंदिराच्या ज्या भिंती आहेत यांच्यावरती वेगवेगळे देवी देवता किंवा रामायण महाभारतातल्या कथा ज्या आहेत यांचे सुंदर असे नक्षी जे आहेत ते कोरण्यात आलेली आहेत। चला तर मंदिराचा आपण पूर्ण अभ्यास करूया। देव मंदिराला साधारणतः 2 दरवाजे, एक पूर्वेच्या बाजूला ओपन एक मंडप आहे आणि ते तिकडचा दरवाजा आहे आणि ह्या बाजूला दरवाजा आहे। आता या ठिकाणी जे आहे ते आपले नंदी महाराज विराजमान आहेत आणि या ठिकाणून मंदिराची जी मेन एंट्री होते ती होते। कासव बघतोय हा एक विष्णूचा अवतार आहे। ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस अमृत तयार झालं आणि ते अमृत समुद्रामधल्या राक्षसांना मिळायला नको, म्हणून विष्णूंनी कासव अवतार घेऊन त्या ठिकाणी ते अमृत जे आहे ते आपल्याला मिळवून घेतलं, जेणेकरून राक्षसांना अमृत मिळालं असतं तर ते अमर झाले असते आणि या पृथ्वी तलावावरती खूप जे नुकसान आहे ते केलं असतं। त्याच्यामुळे विष्णूंनी हा अवतार घेतला आणि त्याचे एक प्रतीक या ठिकाणी या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर मित्र हो, या 4 बाजूच्या मंदिरांपैकी पहिलं मंदिर जे आहे ते श्री गणपती महाराजांचं आहे, तर आपण पाहूया गणपती महाराजांचं दर्शन घेऊया। ओम श्री गणेशाय नमः। मित्र हो, हे पार्वती मातेचं मंदिर आहे, हे दुसरं मंदिर आहे। याच्यातून आपण सुरुवात केल्यानंतर हे दुसरं मंदिर लागतं पार्वती मातेचं, तर आपण ते पाहूया। सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। याच गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये एक सूर्य मंदिर म्हणून त्याचं आपण आता या ठिकाणी दर्शन घेणार आहोत। चला पाहूया। ओम गुणी सूर्याय नमः। मित्र हो, या जगामध्ये एकमेव जो ऊर्जेचा स्रोत आहे तो सूर्य आहे आणि त्या सूर्याचं जगातलं पहिलं मंदिर मी या ठिकाणी पाहिलेलं आहे। या व्यतिरिक्त आणखीनही मंदिरं असतील, परंतु माझ्या माहितीतलं हे पहिलं सूर्याचं मंदिर मला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। तर पुन्हा एकदा मी श्री सूर्य महाराजांचा दर्शन जे ते घेतो। गोंदेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हे 4थं मंदिर आहे विष्णू महाराजांचं, तर ते आपण त्याचे या ठिकाणी दर्शन घेणार आहोत। चला आपण पाहूया। या ठिकाणी मंत्र लिहिला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मित्र हो, हे गोंदेश्वर महाराज मंदिर हे सुद्धा नागर शैलीतलंच आहे, जे साऊथ इंडिया आहे त्यामध्ये ज्या प्रकारचे मंदिरे दिसतात आपल्याला द्रविड आणि नागर शैलीमधले, तर हे एक नागर शैलीतलं मंदिर आहे जे आपण बघतो। याच्यावरती वेगवेगळे रामायण महाभारत याच्यातले जे कथा आहेत याच्यावरती कोरलेले आहेत आणि वेगवेगळे जे त्या काळच्या ज्या घटना आहेत त्या ह्या मंदिराच्या दगडांवरती कोरीव केलेलं आहे। हे जे मंदिर आहे पूर्णपणे रॉक बेसॉल्ट या खडकापासून तयार केलेलं आहे आणि हा जो आपण उभं राहिलेलो आहे हे स्ट्रक्चर जे 4-5 फूट उंच वरती तयार केलं आहे आणि त्याच्यावरती हे पंचायतन प्रकारचे 4 बाजूला 4ही कोपऱ्याला 4 मंदिरं आणि एक मुख्य शिव मंदिर जे आहे ते मध्य ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। तर हे अतिशय सुंदर मंदिर आहे मित्र। विशेष म्हणजे 900 ते 1000 वर्ष झालेले या मंदिराला, परंतु अजून कुठेही थोडासा सुद्धा डॅमेज या मंदिराला आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण सुरुवातीला त्या मंदिराच्या एंट्री गेटला एक सभा मंडप बघतोय, ते पूर्णपणे ओपन आहे ते सभा मंडप, आणि त्याच्यानंतरचं दुसरं मंदिर जे आहे ते नंदी महाराजांचं मंदिर आहे। एकदा नंदी महाराजांचं मंदिर आपण पाहिलं की त्याच्यानंतर मुख्य गर्भगृहामध्ये जातो आणि गर्भगृहामध्ये अतिशय सुंदर असं शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं हे सुंदर मंदिर आहे।
सिन्नर शहराच्या अगदी जवळच वसलेले हे जे गोंदेश्वर मंदिर आहे, सिन्नर स्टेशनपासून 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे बस स्टेशनपासून, आणि नाशिक शहर आहे यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. संगमनेर आहे 40 किलोमीटर अंतरावरती ही सिटी आहे. या मार्गाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. सर्वांनी अवश्य या आणि या आध्यात्मिक जे मंदिर आहे याचा नक्की आनंद घ्या.